आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर साधारणपणे 701 किलोमीटरचा अंतराचा हा महामार्ग आज त्याचं तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण 25 किलोमीटर संपन्न होत आहे आणि साधारणपणे आणखी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऑगस्ट 24 पर्यंत उर्वरित 76 किलोमीटरचं या महामार्गाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या राज्याच्या विकासामध्ये एक मोठी भर घालणारा हा माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आज या ठिकाणी तिसरा टप्पा त्याचं लोकार्पण संपन्न होतं आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। मला वाटतं की ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि लवकरच जो चौथा टप्पा आहे 76 किलोमीटरचा, म्हणजे साधारणतः भिवंडी बायपासच्या अलीकडे शंग्रीला हॉटेल आहे त्याच्याजवळ हा चौथा टप्पा ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि मुंबई ते नागपूर हे एकेकाळी जे काही 16-20 तासाचं जे काही अंतर होतं ते अंतर साधारणतः एक 7 ते 8 तासावर आपण त्या ठिकाणी येणार आहोत आणि या माध्यमातून 15 जिल्हे जोडले जाणार आहेत। एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा भर घालणारा हा प्रकल्प आपला आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल असेल, दळणवळणाच्या माध्यमातून जी व्यवस्था आहे, या सर्व गोष्टींमुळे या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे, मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे आणि वाहनांच्या घसाऱ्याची मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे। आजचा टप्पा नाशिकमधला आहे, कारण विशेष करून नाशिक जिल्ह्यातला हा टप्पा आहे। किती फायदेशीर नाशिकसाठी ठरेल हा टप्पा? निश्चितपणे आता जर आपण बघितलं तर नॅशनल हायवे 3 जो जुना आपला राष्ट्रीय महामार्ग आहे, इगतपुरीच्या जवळ फक्त अर्धा किलोमीटरवरनं आपण समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहोत आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये जो काही मुंबईकडे पण जॉईंट होईल त्याच्याने तर जसं आता मुंबई नाशिक जवळ आले त्याच पद्धतीने नाशिक पण आता मुंबईच्या आणि नागपूरच्याही जवळ येईल। शिर्डी भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे, तर कमी झालेला आहे। निश्चितपणे शिर्डी असेल, संभाजीनगर असेल आणि अगदी नागपूरपर्यंत जे काही आपला तीर्थक्षेत्र, प्रेक्षणीय स्थळं, उद्योग, शेती या सर्व बाबींना या महामार्गामुळे मोठा हातभार लागणार आहे। आपल्याला शेतकरी मिळाले इथले, त्यांची जमीन गेली आहे, ते खुश आनंदी आहे असं त्यांनी सांगितलं। अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहेत। काही गावाच्या काही छोट्या सूचना होत्या त्या पण आम्ही मान्य केलेल्या आहेत। दादा, राजकीय प्रश्न आहे। शिंदे गटातील आज एवढा चांगला कार्यक्रम होतोय आपला। शिंदे गटातील अनेक आमदार खासदार हे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं संजय राऊत म्हणतात। संजय राऊतांनी अशीच स्वप्न पाहत राहावी आणि त्यांचा एककलमी जो कार्यक्रम असतो महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं, दररोज उठून लोक आता कंटाळलेले आहेत, त्यांची स्वप्न त्यांना लखलाभवत। दादा, असीम सरोदे यांनी देखील आरोप केला की ज्यावेळेस आपण गुवाहाटीला गेले त्यावेळेस आपल्या गटातील 2 आमदारांना मारहाण झाली होती आणि ज्या काही विमानातले एअर हॉस्टेस वगैरे आहेत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा पद्धतीचा आरोप करण्यात आला। मला वाटतं की हे खालच्या पातळीवरच्या बाबी आहेत। कोणीही शिवसैनिक असं कृत्य करू शकत नाही। महाविकास आघाडी कदाचित सरोदेंचा अनुभव असेल त्याच्यामुळे त्यांनी ते कथन केलं असेल। भाजपची यादी जाहीर झालेली आहे पहिली, त्यामध्ये 195 उमेदवार त्यांनी जाहीर केली, मात्र त्या जागेमध्ये
महाराष्ट्रातील काय नेमका तिढा आहे? मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार साहेब आणि केंद्राचे वरिष्ठ नेते या संदर्भातले निर्णय करतील. नाशिकच्या जागेचा अजूनही तिढा सुटत नाही. नाशिक शिवसेनेकडे राहील का? नाशिक शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेकडेच राहील. पण तुमच्या नावाची चर्चा आहे धुळ्यामध्ये, तुम्ही इच्छुक आहे अशी चर्चा आहे. अरे बाबा, तुम्ही नवीन नवीन विषय आणतात. आता समृद्धीचं चला, आज आपला एवढा आनंदाचा दिवस आहे. समृद्धी महामार्ग आपण बघितला असेल की अतिशय भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं आता आमचे MD महोदय सांगत होते की बाबा आता हे टॉवर लाईन्स गेलेले आहेत, काही BPCLच्या लाईन्स गेलेल्या, काही शेतकऱ्यांच्या सूचना, ह्या सगळं पालन करत आता हा समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.